करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 19वा. शिकवण नाम. समास 5वा. देहमान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मातीचे देव धोंड्याचे देव, सोन्याचे देव रुप्याचे देव, काशाचे देव पितळेचे देव, तांब्याचे देव चित्रलेपे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच नवीन दिवसांनी, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातला हा नवीन दिवस. प्रत्येक दिवस हा नवीन आपल्याला पाहायला मिळतो. मग तसंच ज्या अर्थाने नवीन आयुष्याची सुरुवात, त्याच अर्थाने बघा प्रत्यक्षात प्रार्थना आपण म्हटली जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. का स्मरण करावं आणि प्रत्यक्षात त्या तिघांच्या पलीकडे असणारा ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. ज्यावेळी आपण स्मरण करत असतो, नामस्मरण करत असतो, त्यावेळी फक्त बघा आपण मुखातून बोलत असतो, परंतु मनातून आपण पूर्णपणे चंचल असतो. मन आपलं चंचल आहे. मनाला एकाग्र करता आलं पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यापुरतं आपल्याकडून नामस्मरण होता कामा नये, की मी एवढं देवाचं नामस्मरण करत आहे, मी एवढी देवाची पूजा करत आहे, मी देवाची इतकी पूजा भक्ती करत आहे. लोकांना दाखवण्यापुरतं नाही, तर प्रत्यक्षात ज्याप्रमाणे बघा, जय जय रघुवीर समर्थ 2 वेळा जय दाखवलाय. एकदा नाही तर 2 वेळा. त्या रघुवीर समर्थ, त्या रघुवीर साक्षात परब्रह्माचं आपल्याला काय करता आलं पाहिजे? स्मरण करता आलं पाहिजे. स्मरण करत असताना बघा आपला देह पूर्णपणे आळस का अंगी येतो? आता सुरुवात झाली, डोळे बंद व्हायला लागले. एखाद्या चित्रपटातलं गाणी येऊ दे, बघा झोपलेला जागा होतो. लहान बाळ बघा अंथरुणातल्या अंथरुणात बघा पाय हलवतो की नाही? का? असं कसं काय? परंतु बघा ज्यावेळी देवाची भक्ती, देवाचं भजन असेल, कीर्तन असेल, श्रवण असेल, ते ऐकल्यावर बघा झोप लागते. मग खरं सामर्थ्य कशामध्ये आहे? समाधान कशामध्ये आहे हे पाहता आलं पाहिजे, ओळखता यायला हवं. यासाठी बघा 20 दशक 200 समास हे कोणासाठी येतो? पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी आहे का? नाही, हे आपल्यासाठी आहे. आजचा भाग, आजचा समास फार महत्वाचा आहे. उत्तमाचं श्रवण जर केलं ना, नक्कीच सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे मत आहे खुद्द भगवंतच आहे. आपण लोकांची मतं ऐकली, तोंडावर आपटलो, असं तसं नाहीये, बरोबर की नाही? परंतु जे खुद्द भगवंताचं वचन आहे, त्यातून पूर्णतः बघा, त्या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला. आपण लोकांची मतं ऐकून ऐकून बिघडलो. लोकांना दोष देणं बरं नव्हे, पाहावे आपणासी आपण. आपण कोणत्या मताकडे वळलो पाहिजे?
हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी मन चंचल नको. मन एकाग्र असणं फार गरजेचं आहे. मन कुठे ठेवायचं हे प्रथमतः आपण ओळखलं पाहिजे. म्हणून दशक 19वा शिकवण नाम, समास 5वा देहमान्य निरूपण नाम. शिकवण कोणासाठी शिकवण आहे हो? आपल्यासाठीच ना. आपण बघा, प्रत्यक्षात जर कोणी आपल्याला बोललं ना, की आपण सहजपणे बोलतो, अरे मला काही सांगू नको, मला सर्व माहीत आहे, मी शिकलेलो आहे. हो, जरी आपण शिकलेलो असलो तरी सुद्धा आपण बघा ते शिकलं पाहिजे. नवीन गाडी घेतली, त्या नवीन गाडीवर बघा यल असतं. का? लर्निंग आहे बाबा, शिकत आहे. आणि आपण बघा शिकता शिकता आपण दुसऱ्यांची लगेच दुसरी गाडी घेतो चालवायला. आपल्याला वाटतं की आपण शिकलो, परंतु आपण बघा परफेक्ट झालेलो नसतो, तरी सुद्धा आपण ओव्हर कॉन्फिडन्स, बरोबर ना, तो आपल्यातला जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो बाजूला काढायचा आहे. म्हणून समर्थ म्हणाले ही शिकवण आपल्या मनामध्ये असली पाहिजे. समास 5वा देहमान्य निरूपण. देहमान्य, देहाला मान्य. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. गेलो, देह म्हणजे शरीर, मान्य म्हणजे काय? खरं मानणं, महत्त्व देणं, आणि निरूपण म्हणजे सविस्तर विवेचन, स्पष्टीकरण. शरीराला अंतिम सत्य किंवा मी मानण्याच्या भ्रमाचं विवेचन. समर्थ म्हणतात हा देह नश्वर आहे, तो जन्माला येतो बघा, बाळपण, तारुण्यपण, वृद्धपण, त्याचप्रमाणे नंतर नष्ट होतो. म्हणजे आत्मा हा देहापेक्षा वेगळा आहे, शाश्वत आणि अविनाशी. देहाची योग्य काळजी घ्यावी, यासाठी बघा प्रत्यक्षपणे आत्मा आणि त्याचप्रमाणे देहाचं बघा ज्या प्रकारे सेवा असेल, साधना असेल, ही शिकवण. त्याचप्रमाणे देहाला मान्य असणारे, आपण बघा एखादी गोष्ट आपल्याला मान्य होत नाहीये, एखादं कोणी सांगितलेलं पटत नाहीये, देह हे साधन आहे, साध्य नाही. देहापेक्षा आत्म्याचं ज्ञान बघा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आजचा हा समास आपल्याला फार उत्तमाचं श्रवण करून घ्यायचं. त्याचप्रमाणे त्या श्रवणातून बघा उत्तमाचं आपल्याला मनन सुद्धा करता आलं पाहिजे. आपण श्रवण करतो, ऐकतो, या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो, मग उपयोग काय? समर्थ म्हणाले नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, अशातली गत होता कामा नये, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. श्रीराम समर्थ. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. जय सद्गुरू. आपण प्रत्येक मंदिरात जेव्हा आपण दर्शनासाठी जात असतो, अनेक प्रकारची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत असते. देव एकच, बरोबर की नाही? परंतु त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. असं का? मातीचे देव, एखाद्या मंदिरात मातीची मूर्ती असते, मातीपासून बनवलेल्या मूर्ती असतात. धोंड्याचे देव,
दगडाच्या आकारापासून, शिळेपासून बनवलेल्या काही मूर्ती असतात. बघा कसा भाग दिलेला आहे. एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सोन्याची देव, सोन्याच्या मूर्ती, रुपयाचे देव म्हणजे चांदीपासून बनवलेल्या मूर्ती, काशाचे देव, पितळेचे देव. पितळ बघा काही लाकडापासून बनवलेल्या मूर्ती असतात, काही पितळ बघा पितळ धातू असतो ना, त्यापासून बनवलेल्या मूर्ती असतात. तांब्याचे देव म्हणजे तांब्याच्या मूर्तीपासून. चित्रलेपे, चित्र काढून एखाद्या रंगलेप तयार करून बघा कलर मारून, रंग मारून केलेली प्रतिमा असते. मग विचार करा, आपण कोणत्या मंदिरात जातो? बघा भाग कसा आहे. ही शिकवण फक्त मनुष्य देहालाच आहे. आता मातीपासून जरी बनवलेली असली मूर्ती किंवा सोन्यापासून बघा प्रत्यक्षपणे बनवलेली असलेली मूर्ती, परमेश्वर एकच आहे. पण आपण काय करतो? नाही, तिथे सोन्याची मूर्ती आहे, तिथे देव आपल्याला नक्कीच पावेल. मग मातीपासून बनवलेली मूर्ती पावणार नाही का? हा आपल्यातला बघा जो अंधविश्वास आहे तो बाजूला काढायचा. म्हणून आजचा भाग का प्रत्यक्षपणे द्यावा लागला? ज्यावेळी आपण एखादं कोरं पान असतं बघा, त्या कोऱ्या पानावर आपण पेन्सिलने आपण चित्र काढतो आणि त्यावर बघा रंगरंगोटी करतो. आणि ती सुद्धा बघा आपण एखाद्या चौकट म्हणजे जी प्रतिमा असते ती उत्तम प्रकारे तयार करत असतो. आणि त्याला बघा उत्तम प्रकारे आपण त्या फ्रेम जी आपण चौकट बनवलेली आहे त्यामध्ये त्या कागदाची जी पूर्णपणे जे बघा प्रतिमा आहे त्यामध्ये आपण बसवतो. ज्या मूर्तीचा आपण उत्तम प्रकारे फोटो काढलेला आहे, ज्या मूर्तीचं बघा आपण उत्तम प्रकारे सुंदर चित्र काढलेलं आहे, त्याला सुद्धा आपण सुगंधित अगरबत्ती लावतो, बरोबर की नाही? तिथे वाहतो की नाही? फुलं वाहतो. म्हणजे विचार जर केला, आजचा भाग का द्यावा लागली? ही शिकवण आहे. हे देहाला मान्य झालं पाहिजे. फक्त आपल्याला असं वाटतं की सोन्याचा देव मला पावेल, चांदीचा देव मला पावेल. मग दगडाचा देव, मातीचा देव, तांब्याचा देव, काशाचे देव पावणार नाही का? ही शिकवण धरिता चित्ती समर्थ म्हणतात. भाग का द्यावा लागला? आपण जर पाहायला गेलो, दुसऱ्या ओवीमध्ये सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. समर्थ म्हणाले, याशिवाय रुईच्या लाकडाचं देव, रुईच्या लाकडापासून बनवलेल्या काही मूर्ती असतात. पवळ्याचे देव म्हणजे पवळा या रत्नापासून बनवलेल्या काही मूर्ती असतात. बाण तांदळे नर्मदे देव, बाणलिंग विशेषतः नर्मदा नदीत मिळणारे नैसर्गिक शिवलिंग. तांदळे म्हणजे तांदळाच्या दाण्यासारखं लहान दगड किंवा देवस्वरूप मानल्या जाणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया. नर्मदे देव, नर्मदा नदीत मिळणारे पवित्र दगड किंवा नर्मदेश्वर शिवलिंग. शालिग्राम काश्मीरी देव, शालिग्राम म्हणजे काय? गंडकी नदीत मिळणारा पवित्र शिला जो भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातो. काश्मीरी देव, काश्मीर प्रदेशातील विशेष दगड किंवा शिलांपासून बनवलेल्या मूर्ती असते. सूर्यकांत, सूर्यकांत मणी म्हणजे रत्न. सोमकांत म्हणजे चंद्रकांत, मूनस्टोन. बघा अनेक प्रकारचे मणी आपल्याला पाहायला मिळत असतात. कसा भाग दिलेला आहे. म्हणजे देवाच्या मूर्ती अनेक प्रकारच्या पदार्थांपासून आणि विविध बघा मूर्ती आपल्याला पाहायला मिळत असतात. शिला रत्नांपासून तयार केलेल्या जातात. म्हणून खरा परमेश्वर या वस्तूमध्ये मर्यादित नसून
या रत्नांमध्ये बघा मर्यादित नसून तो सर्वत्र व्यापलेला आहे. तो सर्वत्र आहे. मूर्ती ही फक्त भक्ती आणि ध्यान करण्यासाठी एक माध्यम आहे. अंतिम ध्येय म्हणजे त्या मूर्तीमागील परमात्म तत्वाची अनुभूती असणं फार गरजेचं आहे. ताम्र नाणी म्हणजे तांब्याचं नाणी, हेमनाणी म्हणजे सोन्याची. कोणी पूजिती देवाचरणी. काही लोक अशा धातूंच्या देवमूर्तीची पूजा करतात. चक्राची खूण असलेले चक्रांकित चक्र तीर्थाहून म्हणजे पवित्र तीर्थाहून मिळालेले दगड किंवा शिला आणून घेऊन येते. तांब्याची नाणी. आपण एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा बघा आपण ज्या अर्थाने बघा दानपेटी असते तिथे आपण पैसे ठेवले जातात, बरोबर. काही नाणी असतात जी आपल्या चलनामध्ये असतात. काही सोन्याची नाणी पाहायला मिळतात. काही तांब्याची नाणी सुद्धा पाहायला मिळतात. काही नोटा असतात. बघा जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येकाचा भाग हा वेगवेगळा आहे. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. काही जण तांब्याच्या किंवा सोन्याच्या देवमूर्तीची पूजा करतात. जसं आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये सोन्याची देवमूर्ती बघा प्रत्यक्षात आपल्या देव्हाऱ्यामध्ये आणली जाते, त्याची पूजा केली जाते. काही जण पवित्र तीर्थक्षेत्रातून चक्रांकित म्हणजे चक्राची खूण असलेली किंवा पवित्र शिला देवस्वरूप वस्तू आणून त्याची पूजा करतात. प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. विविध प्रकारच्या देवमूर्ती आणि पूजेच्या पद्धतीचा उल्लेख. त्यामुळे देवाचं स्वरूप केवळ मूर्ती, धातू किंवा शिलेत मर्यादित नसून सर्वव्यापी परमात्मा आहे. म्हणून आजचा भाग आपल्यासाठी समर्थ म्हणाले, उदंड उपासनेचे भेद. उपासनेचे उदंड भेद आहेत. त्याचप्रमाणे कितींचे स्पष्टीकरण आपण आता करणार. लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेध लागलेला आहे. उदंड म्हणजे पुष्कळ, अनेक. उपासनेचे भेद म्हणजे उपासनेचे विविध प्रकार आहेत. किती करावे, किती सांगावे हो. आपुलाले आवडीचा भेद लागला जनी. प्रत्येकाला आपापल्या गोष्टीची आवड किंवा ओढ आहे, ती लोकांना बघा प्रत्यक्षपणे लागलेली आहे. आता उपासनेचे तर अनेक प्रकार आहेत. प्रत्येक मनुष्याला आपल्या आवडीप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची उपासनेची ओढ असते. समर्थ म्हणतात, उपासनेचे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाची श्रद्धा असेल, स्वभाव, आवड हे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. कारण वेगवेगळ्या प्रकारे देवाची उपासना, देवाची भक्ती करत असतात. मात्र उपासनेचे बाह्य स्वरूप महत्त्वाचं नसून त्यामागील श्रद्धा, निष्ठा आणि परमेश्वर प्राप्तीची भावना सर्वात महत्त्वाची. समर्थ म्हणाले,
परी त्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण. सर्वांचं मूळ प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर नाना देवतांचं स्मरण. मुळी पहावे स्मरण, त्या स्मरणाचे अंश जाणं. विविध प्रकारे उपासना, विविध मूर्ती असल्या तरी त्यांचं मूळ कारण आणि आधार एक म्हणजे एकच परमेश्वर आहे. लोक अनेक देवतांचं स्मरण करत असतात, परंतु त्या सर्व स्मरणांचा उगम, अंतिम आधार एकाच परमात्म्यात आहे. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. देव बघा, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, परंतु देव अनेक नाहीयेत. देवतांची नावं रूप अनेक जरी असली तरी त्यामागील परमचैतन्य एकच आहे. त्यामुळे आपला देह बाह्य भेदात अडकून न पडता सर्व देवतांमध्ये एकाच परमेश्वराचं दर्शन घेता आलं पाहिजे. कसा भाग दिलेला आहे बघा. समर्थ म्हणाले, मुळी द्रष्टा देवतो एक. मूळता सुरुवातीपासून जर आपण पाहायला गेलो, मूळ द्रष्टा देव एकच आहे. त्याचेच अनेक देव झाले. विवेक करून नीट पाहिलं की समजू लागतं, की विचारपूर्वक समजून घेतल्यानंतर सत्य असत्य, नित्य अनित्य यांचा विचार करून खरे तत्व बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळाले. म्हणून देवतांच्या नावांमध्ये आणि रूपांमध्ये भेद असला तरी परमेश्वर एकच आहे. हाच खरा विवेक आणि अध्यात्माचं सार, प्रत्यक्षपणे मूळ स्वरूप आहे. समर्थ म्हणाले, देहा वेगळी भक्ती फावेना. देहा वेगळी म्हणजे देहाशिवाय भक्ती, भक्ती करताच येणार नाही. देहा वेगळा देव पावेना, शरीराशिवाय देवप्राप्ती सुद्धा होणार नाहीये. या कारणे मूळ भजना देहचीच आहे. म्हणून उपासना, साधना आणि भजनाचं मुख्य साधन हे शरीरच आहे. देहाशिवाय भक्ती करता येत नाहीये, देहाशिवाय देव सुद्धा पावत नाहीये. म्हणून भजनाचं मूळ देहच आहे. मानवी देह अत्यंत दुर्लभ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मौल्यवान आहे. याच देहाच्याच सहाय्याने नामस्मरण, भजन, सत्संग, कीर्तन, सेवा, उपासना, साधना, श्रवण, आत्मज्ञान प्राप्त करता येते. त्यामुळे देहाचा अहंकार करू नये, पण त्याचा सुद्धा तिरस्कार मात्र करू नये. देह हा परमेश्वर प्राप्तीचा साधन आहे. त्याचा सदुपयोग करून जीवन सार्थक करता आलं पाहिजे. समर्थ म्हणाले,
देह मुळीचा केला वाव. जर देहालाच पूर्णपणे नाकारलं किंवा त्याला काहीच महत्त्व दिलं नाही, तरी भजनासी काहीचा ठावं. मग भजन, साधना किंवा उपासना कशी होणार? म्हणून भजनाचा उठाव देहात्मयोगी. भजनाची सुरुवात, कीर्तनाची सुरुवात, वृद्धी आणि यश देहाच्या माध्यमातून देहाशी संबंधित साधनांनी केली जाते. जर देहालाच पूर्णपणे नाकारलं तर भजन, साधना, नामस्मरण कोणतंही साधन उरणार नाही. म्हणून भजन, सेवा, नामस्मरण, साधना या सर्वांची सुरुवात पाहायचं असेल तर देहाच्या माध्यमातूनच होत असते. म्हणून देह हा अंतिम सत्य नाहीये, परंतु तो साधनेसाठी अत्यंत आवश्यक साधन आहे. देहाचं जतन हे भोगासाठी नव्हे तर परमार्थासाठी करता आलं पाहिजे. देहाविन देव कैसा भजावा. देहाविन म्हणजे शरीराशिवाय. देवाचं भजन कसं करायचं? देहाविन देव कसा पूजायचा? देहाशिवाय महोत्सव कसा करायचा आणि कोणत्या प्रकारे करायचा? शरीराशिवाय देवाचं भजन, पूजा, धार्मिक उत्सव करणं शक्यच नाही. म्हणून मानवी देह का आवश्यक आहे? कारण मानवी देह हा परमेश्वराने दिलेला अमूल्य साधन आहे. आणि या देहाच्या सहाय्यानेच नामस्मरण, श्रवण, भजन बघा उत्तम प्रकारे आपल्याला करता येईल. आज जर पाहायला गेलो, मंत्र अत्र गंध पत्र पुष्प. अत्तर, गंध, पत्र, पुष्प म्हणजे विचार जर केला, नाना प्रकारच्या भजनाचा उपयोग देहाशिवाय कोठे करावा. आता फळ, नैवेद्यासाठी अर्पण केलेली फळं. तांबूळ म्हणजे काय? विड्याचं पान, सुपारी. धूप म्हणजे बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर सुगंधी धूप. पुष्प म्हणजे फुलं. पत्र म्हणजे पूजेसाठी वापरण्यात येणारी बेलपत्र असतील, तुळशीची पानं असतील. गंध म्हणजे चंदन, अष्टागंध. आज जर आपण पाहायला गेलो तर पूजनेसाठी बघा आवश्यक आहे. म्हणून आज जर पाहायला गेलो, म्हणून देहाविन आडते. देहाविनच सर्व आडलं जातं. अवघे सांकडीची पडते म्हणजे सर्व कामे आडून बसतात. शक्यच होत नाहीये. देहाकरिताच घडती भजने काही. देहामुळेच घडणार हो भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण, श्रवण. म्हणून शरीराशिवाय आरती, पूजा, भजन, धार्मिक कार्य होऊच शकत नाही.
म्हणून मौल्यवान आपल्या देहाला का म्हटलं गेलेलं आहे? त्याच्या अगोदर समर्थांनी एक सुंदर भाग दिलेला आहे. समर्थ म्हणाले, देवांचे तीर्थ कैसे घ्यावे, देवाला गंध कोठे लावायचा, हेच आपल्याला अजूनपर्यंत ठाऊक नाही. आपण ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात मंदिरामध्ये जातो किंवा आपल्या घरात देवारा असतो, त्या देवारामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे बघा मूर्ती असते, फोटो असतं, पण आपल्याला अजूनपर्यंत ठाऊक नाहीये की देवाला गंध कोठे लावायचा. आता आपण देवापेक्षा मोठे आहोत का? नाहीये. आपली जागा कुठे आहे? देवाचरणी. आपल्याला बघा एखादं संकट आलं, अडचण आली किंवा एखादा प्रश्न पडला, आपण निवेदन कुठे मांडतो? देवाचरणी ना. मग आपली जागा देवाचरणी आहे. मग त्या चरणाशी बघा आपल्याला नमस्कार करता आलं पाहिजे. तिथे गंध लावता आलं पाहिजे. तिथं फुलं वाहता आली पाहिजे. आपण देवापेक्षा मोठे का? आपण देवाला कुठं बघा कपाळाला गंध लावतो, तिथं फुलं टाकतो. म्हणजे विचार जर केला, देवाला गंध कुठे लावायचं, चंदन कुठे लावायचं, हेच आपल्याला अजूनपर्यंत ठाऊक नाही. समर्थ म्हणाले, जयाचा भावार्थ जैसा, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी बघा प्रत्यक्षात भाग दिलेला, कोणाला राग येता का नाही, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. पुष्प अर्पण, मंत्रोच्चार, मंत्र म्हणत बघा फुलं आपल्याला अर्पण करता आली पाहिजे. देवाला ज्यावेळी आपण चंदन लावतो, गंध लावतो, त्यावेळी बघा उत्तम प्रकारे स्मरण करता आलं पाहिजे. या सर्वांच्या ठिकाणी मूळ मायेचं, ईश्वराचं सामर्थ्य, विविध देवदेवता आणि सूक्ष्म दैवी शक्ती, मूळ परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमशक्ती, त्यांच्यामध्येही तेच सामर्थ्य कार्यरत आहे. योग्यतेप्रमाणे नाना देवते भजत जावे. पात्रता, श्रद्धा, आध्यात्मिक क्षमता किंवा योग्यता यानुसार विविध देवतांची उपासना, विविध देवदेवता असल्या तरी त्यांच्यामध्ये कार्य करणारी शक्ती ही एकाच परमेश्वराची. प्रत्येकजण आपल्या पात्रतेनुसार, श्रद्धेनुसार, आध्यात्मिक अधिकारानुसार वेगवेगळ्या देवांची उपासना करताना पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, नाना प्रकारांच्या देवांचं भजन केलं तर ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होतं. म्हणून सर्व देवतांचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. मूळ पुरुष म्हणजे आदिपुरुष परमेश्वर परब्रह्म. कारण ज्यापर्यंत बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, जोपर्यंत विविध देवतांची भक्ती केली तरी शेवटी एका आदिपुरुष परमेश्वरापर्यंत पोहोचते. तसंच सर्व देवता आणि त्यांच्या उपासनेचा सुद्धा आपल्याला आदर करता आला पाहिजे. का भाग द्यावा लागला? कारण पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. माया वल्ली फांपावली, नाना देह फळी लगडली, मुलींची जाणीव कळो आली फळांमध्ये, मायारूपी वेल फोपावली, असून
नाना देहरूपी फळांनी लगडली आहे. मूळची जी जाणीव फळांमध्ये दिसून आली. म्हणून येळील न करावे, पाहणे ते येथेची पहावे, ताळा पडता राहावे समाधानी. म्हणून येळील न करावे. येळील म्हणजे काय? समर्थ म्हणाले तर कंटाळा करू नये. जे काही पाहायचं असेल ते इथं पाहिलं पाहिजे. अनुभव आला की लगेच बघा प्रत्यक्षपणे समाधान आपल्यामध्ये असणं फार गरजेचं. प्राणी संसार टाकीती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती, जेथ तेथे. प्राणी संसार सोडतात आणि देवाला धुंडीत फिरतात आणि जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात. बघा, प्राणी संसार टाकीती. आपण संसार सोडून बघा प्रत्यक्षपणे देवाला आपण काय करत असतो? देव शोधायला बाहेर पडलेलो आहोत. परंतु देवाचा पत्ता आहे कुठे हे आपल्याला अजूनपर्यंत कळलं नाही. देव आपल्या अंतरी आहे. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. बघा आपण काय करत असतो? अनेक ठिकाणी जातो, जिकडे तिकडे पाहावं तिकडे धोंडा पाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. बरोबर की नाही? म्हणून खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. लोकांची पाहता रीती, लोक देवाचरणे करीती, अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई. लोक एकमेकांची रीत पाहून, पद्धत पाहून देवताचरण करत असतात, अथवा जागोजागी क्षेत्रातील देव पाहतात, अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. नाना अवतारांच्या विषयी ऐकून तेथे देवत्वाचा निर्धार करतात. पण ते सर्व अवतार घेऊन सविस्तर चरित्र घेऊन बघा प्रत्यक्षपणे होऊन गेले. एक ब्रह्म विष्णू महेश ऐकून म्हणती हे विशेष, गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे. कुणी ब्रह्म, कुणी विष्णू, कुणी महेश यांच्याबद्दल ऐकून त्यांना विशेष महत्त्व देतात. पण गुणातीत जो जगदीश त्याचा शोध घेऊन त्याला सुद्धा जाणलं पाहिजे. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो. देव निराकार आहे म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाणं नाहीये. म्हणून भजन बघा प्रत्यक्षाने भजनही करता येत नाही. बरोबर की नाही? भाग कसा दिलेला आहे? नसता देवाचं दर्शन, कैसेने होई जे पावन, धन्य धन्य ते साधुजन सकळ जाणती. लोकांना वाटतं की सगुण साकार देवाचं दर्शन झालं नाही तर आपण पावन कसे होणार. पण खरा देव कोण हे रहस्य बघा प्रत्यक्षपणे आपल्याला अजूनपर्यंत उलगडलेलं नाही. हे जेव्हा आपल्याला खरं कळेल तेव्हा आपला देह बघा धन्य होईल. भूमंडळी देवनाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना, काही केल्या. जगात अनेक देव आहेत, त्यांची भीड ओलांडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे मुख्य देव कोण हे काही केल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कळलं नाही. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पाहावे, तरीच काही एका पडे ठावे गौप्यव्यूह. मीपणाच्या त्यागानेच कर्तृत्व वेगळे करता आलं पाहिजे. मग त्या देवाला पाहावं, मग त्यातील गुप्त रहस्य काय आहे हे थोडंफार कळू लागतं. ते दिसेना ना भासेना, कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना, तेथे म्हणून. ते दिसत नाही, भासत नाही आणि कल्पांती नाश पावत नाही. पण पूर्वपुण्याई असल्याखेरीज तेथे मनाला सुद्धा बघा विश्वास बसत नाही. हे ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे,
निजध्यास तद्रूप व्हावे संग त्यागे. हे सर्व ज्ञानदृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि तिथेच राहता आलं पाहिजे. आपल्यातला जो मी पण आहे तो विरहित होऊन बघा प्रत्यक्षात निजध्यास या दृष्टीने बघा तद्रूप होता आलं पाहिजे. नाना लीला नाना लाघवे ते काय जाणीजे बापुडे जीवे संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. अशा या आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या चरित्र असतील, लीला असतील, सामान्य जीवांना कसं आणि काय कळणार, त्यांचं महत्त्व, त्यांचं स्वरूप बघा प्रत्यक्ष संतांच्या संगतीने आत्मानुभव आला की बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कळत असते. ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती सद्गुरूची सद्गती तात्काळ होते. अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती बघा आपोआप चुकली जाते. म्हणून सद्गुरूंच्या कृपेने तात्काळ सद्गती प्राप्त होत असते. म्हणून सद्गुरू कृपा का महत्वाची, बरोबर की नाही? प्रत्येक वेळेला बघा आपल्यातला जो मीपणा आहे किंवा एखादं कार्य कुठेतरी अडलं असेल, आपली बघा कुठेतरी प्रगती थांबली असेल, ज्याप्रमाणे गती प्राप्त झाली, अपयशातून यश प्राप्त झालं, त्याचप्रमाणे आपल्यावरती असणारी श्री सद्गुरू कृपा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कळून येते. म्हणून सद्गुरूची आणि सद्गती तात्काळ होते. का भाग द्यावा लागेल? गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. सद्गुरूचेनी कृपा दृष्टी होय आनंदाची दृष्टी. तो सुद्धा भाग आपल्याला समर्थ लवकरच बघा प्रत्यक्षपणे श्रवणातून प्राप्त करून देणार आहेत. म्हणून ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती सद्गुरूचेनी सद्गती तात्काळ होते. इति स्त्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देहमान्य निरूपन्नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.